रामकृष्ण हरी. मंडळी, आज आपण ज्या कथेचा विचार करणार आहोत ती कथा केवळ मकर संक्रांती या सणाची माहिती देणारी नाही, तर मानवी जीवनाला आरसा दाखवणारी आहे. ही कथा आपल्याला सांगते की काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण धर्म, श्रद्धा आणि सत्य यांची ताकद कधीच कमी होत नाही. अतिप्राचीन काळाची ही गोष्ट आहे. त्या काळी पृथ्वीवर धर्माचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता. ऋषी, मुनी, तपस्वी हे समाजाचे मार्गदर्शक होते. लोक त्यांच्या आश्रमांमध्ये जाऊन केवळ धार्मिक ज्ञान नाही तर जीवन जगण्याची कला शिकत असत. अशाच एका विशाल वनप्रदेशात कृतिका नावाचे महान ऋषी आपल्या अनेक शिष्यांसह राहत होते. कृतिका ऋषी अत्यंत शांत स्वभावाचे होते. त्यांचे बोलणे मृदू पण विचार ठाम होते. त्यांचा आश्रम नदीकिनारी होता. पहाटेच्या वेळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे नदीच्या पाण्यावर पडत तेव्हा संपूर्ण परिसरात एक अद्भुत शांतता पसरत असे. ऋषी आपल्या शिष्यांसह स्नान करत, सूर्योपासना करत आणि त्यानंतर ध्यानधारणा करत. दिवसभर आश्रमात वेदपठण चालत असे. मंत्रोच्चारांचा नाद जंगलात घुमत असे. संध्याकाळी यज्ञ होत आणि त्या यज्ञाच्या अग्निभोवती बसून ऋषी धर्म, कर्तव्य आणि संयम याविषयी चर्चा करत. या तपश्चर्येमुळे संपूर्ण प्रदेश पवित्र मानला जाऊ लागला. परंतु या शांततेला कुणाची तरी नजर लागली होती. त्या प्रदेशाजवळच 2 राक्षसांचा वास होता, संकरासूर आणि किंकरासूर. हे दोघेही अत्यंत बलवान होते, पण त्याहूनही अधिक अहंकारी होते. त्यांनी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली होती. हिमालयातील निर्जन भागात त्यांनी उपवास, ध्यान आणि आत्मक्लेश यांद्वारे ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. ब्रह्मदेव प्रकट झाल्यावर त्यांनी अमरत्व मागितले. परंतु अमरत्व देणे नियमांच्या विरोधात असल्याने ब्रह्मदेवांनी नकार दिला. तेव्हा आपल्या बुद्धीचा वापर करून त्यांनी असा वर मागितला की पाण्यात त्यांचा कोणीही वध करू शकणार नाही. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटले आणि तेथूनच अधर्माचा बीजरोपण झाला. वरदान मिळताच दोन्ही राक्षसांचा स्वभाव पूर्णपणे बदलला. ते अधिक क्रूर, अधिक निर्दयी झाले. त्यांनी नद्यांना आपले राज्य मानले. ऋषी जेव्हा पाणी आणायला जात तेव्हा हे राक्षस त्यांना हाकलून लावत. कधी यज्ञकुंडात पाणी सांडून यज्ञ अपवित्र करत, तर कधी मंत्रोच्चार करणाऱ्या ऋषींना भीती दाखवत. हळूहळू परिस्थिती असह्य झाली. अनेक वृद्ध ऋषी भयभीत झाले. काही शिष्यांनी आश्रम सोडण्याचा विचार केला. धर्माचा पाळा हादरू लागला. कृतिका ऋषींचे मन अतिशय व्यथित झाले. त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला की आपण इतकी तपश्चर्या करूनही अधर्म का थांबवू शकत नाही. एके दिवशी सर्व ऋषी एकत्र जमले. त्या सभेत कोणाच्याही चेहऱ्यावर समाधान नव्हते. सर्वांच्या डोळ्यात चिंता होती. तेव्हा कृतिका ऋषींनी शांत पण ठाम आवाजात सांगितले की आता केवळ मानवी सामर्थ्य पुरेसं नाही, आता आपल्याला आदिशक्तीची शरण जावे लागेल. सर्व ऋषींनी एकत्र बसून देवीचे स्तवन सुरू केले. त्यांची प्रार्थना केवळ शब्दांची नव्हती, ती अंतःकरणातून आलेली होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांनी देवीला साकडे घातले की जर धर्माचा नाश झाला तर मानवतेचे भवितव्य अंधारात जाईल. कैलासावर पार्वती देवी ध्यानस्थ होती. भक्तांची वेदना तिने अनुभवली. मग तेव्हा देवांनी तिला सांगितले की हा काळ शक्ती प्रकट करण्याचा आहे. देवीने क्षणाचाही विलंब न करता अवतार घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा देवी पृथ्वीवर अवतरली तेव्हा निसर्गात मोठा बदल झाला. वारे वेगाने वाहू लागले. नद्यांचा प्रवाह अस्वस्थ झाला. आकाशात गंभीर शांतता पसरली. देवीचे रूप तेजस्वी होते, पण त्यात करुणाही होती. ती केवळ राक्षसांचा नाश करण्यासाठी नव्हे, तर धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आली होती. देवी थेट त्या नदीकाठी पोहोचली जिथे संकरासूर वावरत होता. राक्षसाने देवीला पाहून गर्वाने हसले. त्याला आपल्या वरदानावर पूर्ण विश्वास होता. त्याने युद्धाची तयारी केली. परंतु देवीने त्याला पाण्याबाहेर खेचले आणि त्याच्या अहंकाराचा अंत केला. किंकरासूर हे पाहून भयभीत झाला. तो पळून गेला आणि योग्य संधीची वाट पाहू लागला. दुसऱ्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत होता. हा बदल केवळ खगोलशास्त्रीय नव्हता, तर आध्यात्मिकही होता. देवीने त्या क्षणाचा उपयोग करून किंकरासुराचा पूर्ण नाश केला. राक्षसांचा अंत होताच संपूर्ण प्रदेशात शांती पसरली. ऋषींच्या चेहऱ्यावर समाधान परतले. यज्ञ पुन्हा सुरू झाले. धर्माची ज्योत पुन्हा तेजस्वी झाली. ही कथा आपल्याला सांगते की अहंकार कितीही मोठा असला तरी तो टिकत नाही. श्रद्धा, संयम आणि सत्य यांच्या बळावर देव नेहमीच अधर्माचा नाश करतो.
मकर संक्रांती हा सण आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देतो. राक्षसांचा अंत झाल्यानंतर काही काळ आश्रम परिसरात विलक्षण शांतता पसरली होती. ही शांतता भीतीची नव्हती, तर समाधानाची होती. जणू काही संपूर्ण निसर्गाने सुटकेचा श्वास घेतला होता. नदीचा प्रवाह पुन्हा सौम्य झाला. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. वाऱ्याची झुळूक पुन्हा शीतल झाली. कृतिका ऋषी आणि इतर तपस्वी नदीकिनारी उभे राहून देवी संक्रांतीच्या दर्शनाने भारावून गेले होते. त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना उसळत होती. काही ऋषींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, तर काही जण ध्यानस्थ अवस्थेत देवीचे स्मरण करत होते. देवी संक्रांतीने सर्वांकडे पाहिलं. तिच्या दृष्टीत गर्व नव्हता, विजयाचा अहंकार नव्हता. त्या दृष्टीत केवळ ममत्व होते. जणू ती म्हणत होती की मी काही वेगळं केलेलं नाही, मी फक्त माझे कर्तव्य पार पाडले आहे. कृतिका ऋषींनी पुढे येऊन देवीला नम्र वंदन केले. ते म्हणाले, हे मातेस, आज तुम्ही आम्हाला नवजीवन दिले, आमची तपश्चर्या वाचवली, धर्माचे रक्षण केले. आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी राहू. देवी संक्रांतीने त्यांना थांबवले आणि शांत स्वरात सांगितले, ऋषीवर्य, ऋण शब्दांनी व्यक्त करता येत नाही. तुम्ही तुमचे कर्तव्य सोडले नाही म्हणूनच मला इथे यावे लागले. जेव्हा धर्मासाठी कोणीही ठाम उभा राहतो तेव्हा शक्ती आपोआप प्रकट होते. यानंतर देवी काही काळ तिथेच थांबली. त्या काळात ऋषींनी तिच्या चरणी अनेक प्रश्न मांडले. हे प्रश्न केवळ राक्षसांबद्दल नव्हते, तर मानवी स्वभावाबद्दल होते. अहंकार कसा जन्म घेतो? शक्ती मिळाल्यावर माणूस का भरकटतो? श्रद्धा कधी कमजोर होते? देवीने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अत्यंत साध्या शब्दात दिले. तिने सांगितले की शक्ती ही स्वतः वाईट नसते. ती वापरणारा जर अहंकारी झाला तर ती शक्ती अधर्माकडे झुकते. संकरासूर आणि किंकरासुराचा दोष त्यांची ताकद नव्हती, तर त्यांचा गर्व होता. देवी पुढे म्हणाली, प्रत्येक युगात असे लोक असतात जे वरदान, बुद्धी, ज्ञान किंवा सत्ता मिळाल्यावर स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतात. त्यांना वाटते की आता कोणीच आपल्याला थांबवू शकत नाही. पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. जे स्वतःला देव समजू लागतात त्यांचा शेवट नेहमी वेदनेत होतो. ऋषी मंत्रमुग्ध होऊन हे शब्द ऐकत होते. शिष्यांनीही हे उपदेश मनात कोरून घेतले. देवी संक्रांतीने पुढे सांगितले की मकर संक्रांती हा दिवस केवळ सूर्याच्या राशी बदलण्याचा नाही, तर अंतर्मन बदलण्याचा दिवस आहे. जसा सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो, तसाच माणसाने अज्ञानातून ज्ञानाकडे, अहंकारातून नम्रतेकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जायला हवे. यानंतर देवीने ऋषींना आशीर्वाद दिला. तिने सांगितले की हा प्रदेश आता सुरक्षित आहे, पण लक्षात ठेवा, अधर्म कधीही डोके वर काढू शकतो. तेव्हा घाबरू नका, श्रद्धा सोडू नका. हे बोलून देवी हळूहळू अंतर्धान झाली. तिच्या जाण्याबरोबरच वातावरणात एक वेगळीच पवित्रता पसरली. जणू त्या जागेवर देवीचे अस्तित्व कायमचे कोरले गेले आहे. त्या दिवसानंतर कृतिका ऋषींच्या आश्रमात मकर संक्रांती हा दिवस विशेष पद्धतीने साजरा होऊ लागला. त्या दिवशी विशेष यज्ञ होत, सूर्योपासना केली जाई. लोक एकमेकांना गोड पदार्थ देत आणि कटुता विसरण्याचा संकल्प करत. काळ पुढे सरकत गेला. ऋषींच्या शिष्यांनी ही कथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली. गावागावात ही कथा सांगितली जाऊ लागली. लोकांना समजले की मकर संक्रांती केवळ सण नाही, तर एक स्मरण आहे. धर्मासाठी उभे राहण्याचे, अहंकाराचा त्याग करण्याचे स्मरण. आजही जेव्हा आपण मकर संक्रांती साजरी करतो तेव्हा ही कथा आपल्याला आठवायला हवी. आपल्या आयुष्यातील संकरासूर आणि किंकरासूर ओळखायला हवेत. ते बाहेरचे नसतात, ते आपल्या आत असतात. अहंकार, क्रोध, लोभ, द्वेष या रूपाने. देवी संक्रांतीची खरी पूजा म्हणजे या दुर्गुणांचा नाश करणे. सूर्याप्रमाणे तेजस्वी होणे, पण उष्णतेने जाळणारे नव्हे तर प्रकाश देणारे बनणे. हीच मकर संक्रांती देवीची कथा आपल्याला शिकवते. देवी संक्रांती अंतर्धान झाल्यानंतरही तिची उपस्थिती त्या प्रदेशातून पूर्णपणे नाहीशी झाली नव्हती. जणू तिचे तेज त्या भूमीत मिसळले होते. नदीचा प्रवाह अधिक स्वच्छ झाला. वृक्षांवर नवीन पालवी फुटलेली होती. वातावरणात एक वेगळीच स्थिरता जाणवत होती. कृतिका ऋषींनी त्या जागी काही काळ मौन पाळले. ते जाणून होते की काही क्षण शब्दांपेक्षा शांततेला अधिक महत्त्व असते. शिष्य देखील स्तब्ध उभे होते. प्रत्येकाच्या मनात देवीचे रूप, तिचे शब्द आणि तिचा करुणाभाव कोरला गेला होता. काही वेळाने ऋषींनी सर्वांना आश्रमात परतण्याचा संकेत दिला. त्या दिवसानंतर आश्रमातील दिनक्रम बदलला नाही, पण त्यामागचा भाव अधिक दृढ झाला. ऋषी आणि शिष्य आता अधिक जागरूक झाले होते. त्यांनी समजून घेतले होते की धर्माची रक्षा ही केवळ यज्ञ आणि मंत्रांनी होत नाही, तर सततच्या जागृतेने होते.
कृतिका ऋषी दररोज संध्याकाळी शिष्यांना एक गोष्ट सांगू लागले. ते म्हणत, आज आपण संकरासूर आणि किंकरासुराचा अंत पाहिला, पण लक्षात ठेवा, असे राक्षस फक्त जंगलात किंवा पौराणिक कथांमध्ये नसतात, ते आपल्या मनात जन्म घेतात. जेव्हा आपण स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतो, तेव्हा त्या क्षणी अहंकाराचा राक्षस जागा होतो. शिष्य ही शब्द मन लावून ऐकत. काहींना आपल्या वागणुकीची जाणीव होई, काहींना पूर्वी केलेल्या चुकांची आठवण येई. आश्रमात आत्मपरीक्षणाचे वातावरण तयार झाले. त्या वर्षीची मकर संक्रांती आश्रमात वेगळ्या पद्धतीने साजरी झाली. पहाटे सर्वांनी नदीस्नान केले. सूर्य उगवत असताना सर्वजण शांतपणे उभे राहिले. कोणीही मोठा गजर केला नाही. त्या क्षणी प्रत्येकजण आपल्या अंतर्मनाशी संवाद साधत होता. कृतिका ऋषींनी त्या दिवशी सांगितले की सूर्य जसा अंधार दूर करतो, तसा प्रत्येकाने आपल्या मनातील अज्ञान दूर करण्याचा संकल्प करायला हवा. मकर संक्रांती हा दिवस बाह्य